करावी। हॅलो, धन्यवाद महेश सर। याच दरम्यान सर्वप्रथम ही जी स्पर्धा ज्या अतिशय चांगल्या संकल्पनेतून इथे उपलब्ध केली आहे ती म्हणजे नक्कीच कुमार सिद्धेश याला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि आदरणीय नंदकुमार नंद्राशेठ मुंगाजी यांचा मी आभार व्यक्त करतोय। तसेच आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय नंदराज शेठ तसेच राकेश गायकवाड यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश म्हात्रे यांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी नक्कीच आम्हाला इथे थोडा वेळासाठी काय असेना पण आमंत्रण दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि वलतोय मैदानाकडे। धन्यवाद दोस्तों, आए हुए तमाम क्रीड़ारसिकों का फिर से एक बार सिद्धेश ट्रॉफी में स्वागत है। पहली गेंद के ऊपर उठाने की कोशिश की थी बंटी ठाकुर ने, लेकिन यहां से पहले गेंद के ऊपर करारा झटका लगता हुआ इस बीच मुर्गी टीम को। तो देखना है मुकाबले की शुरुआत, यानी कि जिस तरह से मुकाबले का इंतजार हम कर रहे थे वो मुकाबला यानी कि प्रेमनाथ 11 मुरबी बनाम निश्चित रूप में दिघोड़ा यानी कि एसेंस फॉर दिघोड़ा एक बिग फाइट मुकाबला है। तो देखना है पहले गेंदबाजी के तौर पे गेंदबाज निवृत्ति पाटिल जिन्हें मिले पहले गेंद के ऊपर पहले सफलता बंटी के रूप में, लेकिन ऑन द स्ट्राइक इस समय मैदान के अंदर ओमकार पाटिल के लेके टैप करने की कोशिश खूबसूरती के साथ क्रिकेट का नजाकत भरा स्ट्रोक सौंदर्य दिखा ओमकार ने 4 रनों के लिए। त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेलचा कोहिनूर हिरा म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची ओळख आहे ते आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड आणि आर्या स्पोर्टच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे। या ठिकाणी आपण पहिल्या दिवसापासून आपण ज्यांची वाट पाहत होतो ते रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल उरण आणि रायगडचा राजकीय क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड, संजय शेठ गायकवाड, शशी शेठ गायकवाड, संजय शेठ गायकवाड यांच्या वतीनं, रुपेश शेठ गायकवाड यांच्या वतीनं आमदार प्रशांत दादांचा या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करत आहे। क्या बात है, तो निश्चित रूप में निश्चित संदीप सर काय म्हणाल? जरूर महेश सेठ, यहाँ पर जो हम माहौल देख रहे हैं और जिस तरह से पनवेल के विधायक का स्वागत किस तरह से होना चाहिए इसका उदाहरण हम देख रहे हैं। यानी कि एक तरफ पटाखों की आतिशबाजी, दूसरी तरफ यहाँ पर बैंजो का काफी बड़ा संगीत। आदरणीय या दरम्यान मी सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आमदार सर्वांचं स्वागत करायचा। मी पुनश्च रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड आणि आर्या स्पोर्टच्या वतीनं आमदार प्रशांत दादांचा या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करत आहे आणि साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं आणि परत एकदा आपण चलतोय मैदानाकडे। धन्यवाद। धन्यवाद बहनजो, क्या बात है।
जबरदस्त महेंद्र पाटिल सर, यानी कि ये होना चाहिए, क्रिकेट के लिए होना चाहिए। और जरूर प्रशांत दादा ठाकुर साहब का जो स्वागत किया, जरूर नंदरा शेठ मुंगा जी और राकेश गायकवाड़ साहब, हम जरूर आपका शुक्रिया अदा करते हैं। लेकिन यहां पर इस बीच एक गेंद फाइल लेग रिजन की तरफ खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का संपर्क करे, रुका हुआ स्कोर उसी जगह के ऊपर 4 के ऊपर। पहला ओवर चल रहा है, 5 ओवर का मुकाबला देखना है। मुरबी टीम को मिला मौका बल्लेबाजी करने का टॉस हारने के बाद, लेकिन 5 ओवर में कितने रन, लेकिन यहां से अंपायर हमारी तरफ मुड़ चुके हैं और साइड टू ऑफ स्टंप। या दरम्यान बक्षिसांची खैरात होते। दिगोडे संघाच्या कुठल्याही गोलंदाजांना जर विकेट हॅट्रिक मिळवली तर प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून तब्बल 3000चं पारितोषिक। सर धन्यवाद। फिर से एक बार निवृत्ति पाटिल, ओमकार के लिए गेंद, लेकिन यहां से देखिए किस तरह से इस गेंद को खेला है, सिर्फ टाइमिंग किया, ताकत का इस्तेमाल न था, लेकिन गेंद गई लॉन्ग रन के ऊपर से 6 रन। बिग हिट। का फिर से एक बार गेंदबाज तैयार, लेकिन इस बीच गेंद फिर से एक बार 6 रनों के लिए। सर ये क्लास है ओमकार पाटिल का। यश बळीराम गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे ओलागाव अध्यक्ष बळीराम गायकवाड यांचे सुपुत्र यश गायकवाड यांच्याकडून फलंदाजांना जर षटकार हॅट्रिक लगावली तर तब्बल 2000चं पारितोषिक। 2 षटकार लगावलाय, तिसरा षटकार जर लगावला ओमकार पाटील येणं तर यावेळेला मात्र 2000चं पारितोषिक मिळणार आहे। ते आमचे भारतीय जनता पार्टीचे ओलागाव अध्यक्ष बलिशेठ गायकवाड यांच्या सुपुत्राकडून। धन्यवाद। स्कोर आ चुका है 2 छक्कों की मदद से 17 के ऊपर। एक अच्छी शुरुआत मिल रही है मुरबी टीम को। फिर से एक बार निवृत्ति की गेंद और द हैट्रिक। ये गेंद गुडलैंड स्पोर्ट से टेक ऑफ होती हुई गेंद बल्ले का संपर्क नहीं, यानी कि यहां से देखा जाए तो अंतिम गेंद डॉट, पहले ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर की बात करें तो 17 रन स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट। संदीप सर, आपण जर विचार केला तर तब्बल या षटकाराला 2000चं पारितोषिक होते, पण पहिल्या 2 रजनीचा विचार केला रात्रीचा तर तब्बल 16000चं पारितोषिक होतं, 14000चं पारितोषिक होतं आणि तब्बल 10000चं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलं होतं। या दरम्यान दापोलीचे सरपंच सुभाष म्हात्रे आणि महेंद्र जितेकर यांना मी विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। संदीप सर। धन्यवाद। यहाँ पर मैं सर, क्योंकि देखा जाए तो जिस तरह से यहाँ पर आने वाला हर एक दर्शक काफी निश्चित रूप में खुशियां मनाते हुए आ रहा है, क्योंकि यहाँ पर आने के बाद ऐसा लग रहा है कि ये नाइट की प्रतियोगिता मानो यहाँ पर सूरज, कहीं ना कहीं सूरज की किरणें मैदान के अंदर आ चुकी है। इतनी खूबसूरती के साथ रोशनी का इंतजाम इन आयोजनकर्ताओं ने किया गया है। तो देखा जाए तो ऐसे में देखा जाए तो आज का जो लॉर्ड्स है काफी बड़ा लॉर्ड्स है। रायगढ़ का सबसे खतरनाक पोल जिस पोल को कहा जाता है वो खतरनाक पोल आज यहाँ पर हम देख रहे हैं, और निश्चित रूप में आज दर्शकों की तादाद देखी जाए तो काफी मात्रा में दिखाई दे रही है। और ऐसे में संदीप सर, ओमकार पाटील या रायगडच्या स्टार खेळाडूंना जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर ओलागावचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बलराम गायकवाड यांच्या सुपुत्राकडून 3000चं पारितोषिक आहे। आणि या दरम्यान आपण बघतोय गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे, जर विकेट हॅट्रिक लगावली तर प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून 3000चं पारितोषिक आहे। सर जरूर इनामों की काफी तादाद यहाँ पर दिखाई दे रहे, लेकिन गेंदबाजी के तौर पे विश्वजीत मोटिया यहाँ पर पहली गेंद को निश्चित रूप में घुटनों के बल के ऊपर खेला था, गेंद जा रही है शॉर्ट लॉन्ग ऑन की तरफ। 1 रन जहां पर मुकम्मल, 2 रन मुकम्मल किए और 2 रनों के साथ
धन्यवाद डीजे। तो यहां से रोशन आउट होने के बाद मैदान की तरफ ने बल्लेबाज प्रस्थान कर रहे हैं महेश दलवी, लेकिन ओमकार पाटिल जिन्होंने अपने टीम के लिए अच्छा खासा योगदान अब तक दे चुके हैं। 2 छक्के 1 चौके की मदद से तकरीबन 16 का योगदान। संदीप सर, आपण जर विचार केला ओमकार पाटील या खेळाडूने जर षटकार हॅट्रिक लगावले तर भारतीय जनता पार्टीचे ओलागाव अध्यक्ष बळीराम गायकवाड यांचे सुपुत्र यश गायकवाड यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. क्या बात है महेश सर. संदीप सर, मी मागाशी सांगितलं होतं की तब्बल या मैदानावर या रजनीमध्ये 16,000चं पारितोषिक लावलं गेलं होतं. फिर से एक बार विश्वजीत ठाकुर सामने ओमकार पाटिल. ओमकार के लिए गेंद हुक करने की कोशिश जरूर थी, लेकिन गेंद गई है लॉन्ग ऑन की तरफ, दूसरे के लिए पलटे और देखते देखते 2 रन मुकम्मल किए. चीते की चपलाई नजर आई और यहां से 2 रनों के साथ स्कोर की बात करें तो स्कोर मौज आप देख रहे हैं 23 रनों के ऊपर. 23 रन, 2 विकेट का नुकसान, लेकिन एक अच्छी शुरुआत मिल रही है मुरबी टीम को. अच्छे खासे रन आ रहे हैं. फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, पेच लगी और यहां से देखा जाए तो ओमकार के पारिकान एक बड़ी सफलता, बड़ा झटका लगता हुआ मुरबी टीम को ओमकार के रूप में. देखा जाए तो निश्चित रूप में 18 रनों का योगदान दिया. ओमकार के पारिकांत हो चुका है. स्कोर की बात करें तो स्कोर 30 के ऊपर रुका हुआ है. नए बल्लेबाज मैदान की तरफ प्रस्थान कर चुके हैं. विकी पाटिल बाएं हाथ के खिलाड़ी. मचिंद्र पाटिल देखा जाए तो इस टूर्नामेंट को लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है इंडिया क्रिक के माध्यम से. इस टूर्नामेंट का वैभव वेटा, दूसरी तरफ अपडेटिंग हो रही है, यानी कि जितनी सुविधाएं जो मुआवजा करनी है वो उतनी सुविधाएं मुआवजा किए इन प्यारे आयोजनकर्ताओं ने. तो निश्चित रूप में स्कोर की बात करें तो स्कोर 23 रन 23 रन्स. विश्वजीत ठाकुर जानकारी हासिल करते हुए कि कितने रन आ चुके हैं, ताकि पहले ओवर में 17 रन आए थे, लेकिन दूसरे ओवर में देखा जाए तो दूसरी ओवर जो खुद विश्वजीत ठाकुर लेकर आए. इस पीछे गेंद रफ्तार के साथ और यहां से अंपायर उदय तांडेल, उदय तांडेल और दत्ता मेहर, यानी कि उदय जो सारसोला की पहचान, एक पुराने जमाने के एक अच्छे खिलाड़ी, अच्छे क्रिकेटर, लेकिन रिटायर होने के बाद खिलाड़ी निश्चित रूप में कुछ अलग कोशिश में होने चाहिए. सो उन्होंने अंपायर की भूमिका 2 सालों से पकड़ी है. जैसे कि हम देख रहे हैं मुरबी के सुनील पाटिल, रविंद्र पाटिल, जिन्होंने अंपायर की भूमिका में काफी नाम किया है. तो फिलहाल 2 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर की बात करें तो स्कोर 23 रन 3 विकेट के नुकसान पर. अभी भी 3 ओवर का खेल शेष है. हमारे साथ जुड़े हुए हैं रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सचिव मचिंद्र पाटिल. लेकिन हम यहां पर रुकते हैं और निश्चित रूप में हम सबसे पहले सिद्धेश को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देते हैं और आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी साहब और राकेश गायकवाड़ साहब का शुक्रिया अदा करते हैं, जिन्होंने हमें यहाँ पर निश्चित रूप में आज इनवाइट किया. तो उनका शुक्रिया अदा करते हैं और उनकी इनका ये आयोजन हर साल की तरह सफलता का शिखर तय करे और कामयाबी का शिखर तय करे, यह हम भगवान से प्रार्थना करते हैं. और अगले 3 ओवर के लिए चलते हैं. फिलहाल हमारे साथी समालोचक मित्र मचिंद्र पाटिल. तो बहुत बहुत शुक्र संदीप. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्णम करू दे सर्व कार्य सुहुआ. गण्या नमन करून महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तसेच महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुद्रा करून पुन्हा एकदा समाज सेवा करतोय. नमस्कार कितने नमस्कार सत्य करदाप सत्य दोस्तों मैदान की तरफ इस समय इस गेंद को हवाई सफर करते हुए खिलाड़ी मौजूद वहां पर, लेकिन दूर दूर तक समय बल्लेबाज को मिला. यहाँ पर इसी के साथ 2 रन का इजाफा होता हुआ
काफी शानदार माहौल से हम देख पा रहे हैं हाईवे के नजीक का ये मैदान, आसमान साफ सुथरा, चांद हमारे बिल्कुल सर पर है, ठंड नजर आ रही है और दर्शकों से कचकच भरा है मैदान। और विधायक सम्माननीय प्रशांत ठाकुर साहब इस मैच के लिए उतर, उनका भी हार्दिक स्वागत करना चाहेंगे। बहुत ही शानदार आयोजन संदीप देखते हैं यहाँ पर इस दर्शकों की तादाद देखते ऐसा लग रहा है कि ये आयोजन इस मैदान के ऊपर हम तलोजा के मैदान पर तो नहीं, इसका एहसास हुआ, इतने दर्शक इस मैदान पर हम देख पा रहे हैं। क्या माहौल है यहाँ पर, काफी खुशगवार दिलकश मुकाबला, दिलकश नजारा बीच मैदान के ऊपर। ऑन साइड में इस गेंद को खेलने की कोशिश यहाँ पर 1 रन का इजाफा होता है। ओमकार के आउट के बाद कितनी रन दबाव में आती है टीम ओमकार की इस समय इस मैदान को हम देख पा रहे हैं। पहले दौर का खेल समझ गए, टीम का स्कोर था 23 रन और इसके बाद अभिजीत ठाकुर ने पर गेंदबाज का मोर्चा संभाला, जिसके बाद ओमकार के आउट के बाद यहाँ पर रनों के लिए तरस रहे यहाँ पर मुरबी टीम। दिगोड़ा और मुरबी के बीच में जब भी मुकाबले हमने देखे तभी मुकाबले में ऐन वक्त पर काफी मजा आता है, दिलकश नजारा इस मैदान में देख रहे हैं। मुकाबला काफी बड़ा होगा, ये जिस प्रकार का फॉर्म दिगोड़ा का चल रहा है, जिस प्रकार का मुरबी का चल रहा है, इसके ये दोनों टीमें इस मैदान के ऊपर एक अच्छा संघर्ष करेगी, ये दर्शकों को उम्मीद है। और या तो फिलहाल तो 5 ओवर के मुकाबले में 60 या 65 रन होना बेहद जरूरी है और ये उम्मीद लगाकर मैदान के ऊपर अब बल्लेबाज करने के लिए उतर चुके हैं बाहर के बल्लेबाज, सबसे अच्छे बल्लेबाज यहाँ पर विकी पाटिल अपने जिम्मेदार के बाद है। इस बीच ये अगले राइट राउंड विकेट, क्लीन बॉल, कोई मौका नहीं यहाँ पर, खराब शॉट का सिलेक्शन, ऑन साइड में खेल खेला चल रहा है लेकिन समय काफी कम मिला, विकी के बाहर का अंत हुआ, तीसरा विकेट मैदान से बाहर। की चाल, बाज की नजर। यस सर, या दरम्यान फलंदाजाला सुवर्ण संध्या, जर षटकार हॅट्रिक लगावली तर बीजेपीचे औलागाव अध्यक्ष बलिशेठ गायकवाड यांचे सुपुत्र यश गायकवाड यांच्याकडून तब्बल 5,000चा पारितोषिका, तर विकेट हॅट्रिकसाठी प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून तब्बल 3,000चं पारितोषिक। सर बहुत बहुत शुक्रिया महेश सर, यहाँ पर हमारे कमेटी एसोसिएशन के उपाध्यक्ष, उनका भी स्वागत करना चाहिए। काफी बड़ी जिम्मेदारी के कंधों पर इस बीच अभिजीत की अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी, जितनी तारीफ की जाए उतनी कम है इस गेंदबाज के। अभिजीत की बात करेंगे, विश्वजीत की बात करेंगे। जब दुबई से लौट कर आए विश्वजीत यहाँ पर, जिन्होंने टेनिस की दुनिया में गली से लेकर दिल्ली तक और गली से लेकर दुबई तक ये उन्होंने सफर तय किया। संदीप, काफी बड़ी ये दिगोड़ा टीम पिछले 4 साल की हम बात करेंगे, पिछले इतिहास के पन्नों को यदि देखेंगे तो इतिहास के पन्नों पर नहीं थी टीम, लेकिन जैसे विश्वनाथ की यहाँ पर कमबैक हुई, अभी यहाँ पर छोटे की कमबैक हुआ इस क्रिकेट की दुनिया में, तब ये दिगोड़ा नाम काफी बड़ा बन चुका है। ऑन साइड में इस गेंद को खेला, कितनी रनों के लिए तरस रही है। जब मैदान के ऊपर ओमकार पाटिल थे तब रनों का यहाँ पर बार खड़ा कर दिया और जैसे ओमकार का विकेट यहां पर मैदान से बाहर हुआ तो रनों के लिए तरसना पड़ रहा पर मुरबी टीम को। और की समाप्ति 3 ओवर का खेल समाप्त गया, तत्पश्चात टीम का स्कोर बनता हुआ 3 विकेट के नुकसान के ऊपर कांचल पालकर हमें जानकारी देते हैं, टीम का स्कोर बनता हुआ 27 रन। हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे एसोसिएशन के अध्यक्ष सर संदीप जी पारे हमारे साथ जुड़ चुके हैं, हमारे महागुरु गड़गे सर भी हमारे साथ है और महेश सर इस प्रतियोगिता के आनबान शान, हमारे सबके लाडले चहेते आयोजक स्पर्धा सम्मान्य नंदराज जी मुंगाजी साहब और राकेश गायकवाड़, इनके माध्यम से चलती हुई प्रतियोगिता उनके सिद्धेश, ये उनके सुपुत्र, उनके जन्मदिन के शुभ अवसर पर इतना संदीप शानदार ये पुख्ता आयोजन किया, इसके लिए हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। मंच के ऊपर सम्मानीय निश्चित संदीप सिद्धेश के सर, निश्चित या ठिकाणी मी अजून आपल्याला सांगेन की सिद्धेश मुंगाजी याच्या वाढदिवसाला हे सिद्धेशचा भाग आहे की या ठिकाणी माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब उपस्थित होते। सर बहुत बहुत शुक्रिया जानकारी का। पर ओवर की समाप्ति, इस ओवर की बात करें, इस ओवर में केवल 4 रन मिले। पहले ओवर की बात करें तो पहले ओवर में 17 रन मिले थे, दूसरे ओवर में 6 रन मिले थे, तीसरा ओवर अभिजीत ने फेंका उसमें की केवल 4 रन मिले और टीम का टोटल बनता बस 27 रन। काफी शानदार माहौल, रात के ठीक 10:15 हो चुके, तापमान मैदान के अंदर 22 अंश सेल्सियस, चांद हमारे सर पर है, आसमान साफ सुथरा है, बारिश की कोई संभावना नहीं है। जैसे जैसी रात ढलती जाएगी वैसे वैसे दिलकश माहौल बनेगा और ठंड बढ़ती जाएगी। कमाल का माहौल इस मैदान के ऊपर, बहुत ही शानदार प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। सिद्धेश नंदाज मुगादी इनके शुभकामना के ऊपर यहाँ पर यह प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। ऑन साइड में अजीब और गरीब स्ट्रोक को खेलने की कोशिश की थी लेकिन समय काफी कम मिला, 1 रन का इजाफा होता बा, 22 के तौर पर अंपायर का यहाँ पर इशारा होता बा। दर्शक तादाद काफी मात्रा में, संदीप रेलिंग भी इस मैदान पर हम देख पा रहे हैं और धुंधली रोशनी से नहलता हुआ मैदान, ऐसा लग रहा है कि सुबह के ठीक 8 बज चुके हैं, सूरज अभी अभी उगा यहाँ पर, लेकिन जिस प्रकार की रोशनाई इस मैदान के ऊपर की है काफी लाजवाब आयोजन, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। हमारे सबके लाडले आयोजक नंदराज शेठ मुंगाजी, उनके साथ सदाशिव राकेश गायकवाड़ साहब, इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे। बहुत ही शानदार प्रतियोगिता बीच मैदान के ऊपर उनके सिद्धेश के जन्मदिन के शुभ अवसर पर।
ऑफ साइड में इस गेंद को खेलना चाहते थे, समय कितना कम मिला यहाँ पर, और गेंदबाज की लेंथ लाइन देखिए यहाँ पर कितना समय यहाँ पर बल्लेबाज से कम लिया जाता है, और डॉट गेंद की समाप्ति दर्शा रही है कि इस समय अजीम शान गेंदबाज का मुजाहरा लगातार किया जा रहा है। मुरबी टीम के सपोर्टर काफी मैदान के ऊपर है, लेकिन इस वक्त खामोशी का माहौल है, इस सन्नाटा मैदान पर है, क्योंकि रनों की यहाँ पर उम्मीद थी, वो उम्मीद यहाँ पर टर्न हो चुकी है, और ये उम्मीद के ऊपर यहाँ पर काम नहीं बन पा रही है मुरबी टीम। इस बीच ये अगली गेंद अजीब और गेंद पे से यहाँ पर शॉट को किल किया, खिलाड़ी मौजूद है, गेंद सीमा पर, तकनीकी तौर पर क्रिकेट किस प्रकार खेला जाता है इसका उदाहरण देखिए यहाँ पर महेश ने, गेंद सीमा पर, काफी समय बाद शानदार चौका। चुली चुली हम किधर तुम पे आया चुली तेरे लिए चोरी जाओ चुली चुली तो मेरी जान 15 गेंदों के बाद यहाँ पर चौका मिला ये है। विजेता है, लेकिन आकाश इनके ओर से 2 विकेट के लिए मोटे के लिए 500 रुपए का इनाम है। 15 गेंदों के बाद यहाँ पर चौका मिला, यहाँ पर कितनी तरह से यहाँ पर मुरबी टीम बल्लेबाज हुई यहाँ पर चौके चौके के लिए, इस समय अलग तरीके से खेलने की कोशिश यहाँ पर इस शॉट को चाबुक शॉट में तब्दील करना चाहिए। खिलाड़ी काफी आगे निकल चुके थे, विकेट की तलाश में यहाँ पर गेंदबाजी हो रही है, लेकिन डॉट गेंद की समाप्ति यहाँ पर गेंदबाज विश्वजीत ठाकुर की, बहुत ही बड़े नाम है विश्वजीत ठाकुर संदीप, काफी कम समय में और काफी कम उम्र में इस खिलाड़ी जो नाम का मैं उस्मान के बाद हम नाम लेते हैं, फक्र से नाम लेते हैं, ये विश्वजीत ठाकुर दुनिया के महाराष्ट्र के सभी कोने में जाकर गेंदबाजी करके अपना नाम का झंडा गाड़ने वाले खिलाड़ी इस मैदान के ऊपर, बहुत ही शानदार गेंदबाज है, बहुत ही उम्दा और बहुत ही किफायती गेंदबाज करने का मुजाहरा करते हुए इस बीच विश्वजीत ठाकुर, बहुत ही शानदार गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है इस गेंदबाज की। जिस गेंदबाज को यहाँ पर चौका लगाया था महेश ने, उसी गेंदबाज ने इस महेश को यहाँ पर 2 गेंद डॉट गेंद पर विवेश किया, ये होती है वापसी यहाँ पर। सुबह का भुलाया थी शाम को घर आए तो इसे भुलाने कहते हैं, और एक आध गेंदबाज अच्छी कभी कभी दिशा से भटकते हैं तो इसे खराब गेंदबाज कहते हैं। विश्वजीत अपनी काबिलियत को साबित करते हैं, बीच मैदान के ऊपर बल्लेबाज को खामोश रखते हुए डॉट गेंद की लगातार समाप्ति दर्शक बीच मैदान के ऊपर। इस समय टिक ऑफ हुई थी गेंद, इस गेंद को क्लिक किया, खिलाड़ी मौजूद है दरम्यान के रीजन में, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा यहाँ पर, एक से ज्यादा स्कोर में यहाँ पर दूसरे की कोशिश, और यहाँ पर एक और विकेट का नुकसान, विकेट नंबर 14 मैदान से बाहर मुरबी टीम के लिए एक और सदमा। इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल समाप्ति के बाद 4 टीम का स्कोर बनता हुआ महज 32 रन, यहाँ पर 5 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर बनता हुआ 33 रन। संदीप इतने अच्छा स्कोर नहीं कहा जा सकता, शुरू में 17 रन मिले थे यहाँ पर, लेकिन इसके बाद समय की बर्बादी मत कीजिए, यहाँ पर गुजारिश करूंगा आयोजकर्ताओं की ओर से, दोनों टीमों के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि समय हमारे लिए मोहताज है, हम समय के मोहताज नहीं। यहाँ पर हमारे बीच मंच के ऊपर सबके लाडले चाहते हैं पनवेल के सबके लाडले विधायक सम्माननीय प्रशांत जी ठाकुर साहब इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत करेंगे। संदीप कितना शानदार उनका स्वागत किया गया, ढोल ताशों के फटाके की आतिशबाजी के साथ उनका यहाँ पर सम्मान पूर्वक स्वागत किया, यह पहचान इस प्रतियोगिता की। यहाँ पर और की समाप्ति के बाद टीम का स्कोर बनता हुआ 33 रन, पहले ओवर में रन मिले थे 17, उसके बाद जो कमबैक किया इस गेंदबाजी में, ये वापसी की दिगोरा टीम ने, इसी का नाम है क्रिकेट। संदीप पहले ओवर में 17 रन, किसने सोचा था कि मुरबी टीम को यहाँ पर कम रनों के अंदर सिमटने की कोशिश कर पाओगे और इसके ऊपर कामयाबी हासिल कर पाओगे, और कुल मिलाकर 4 ओवर का खेल समाप्त होकर तत्पश्चात टीम का स्कोर 5 विकेट के नुकसान के ऊपर महज 33 रन। तो आने वाले अंतिम ओवर का यहाँ पर गेंदबाज करेंगे, यहाँ पर अजय ठाकुर गेंदबाज में प्रसार करते हुए, फुलटॉस गेंद नहीं खेल पाए मुकेश ठाकुर, और विकेट नंबर 6 गिरता हुआ मैदान से बाहर, मुकेश ठाकुर इस समय मैदान से बाहर निकलते हुए। से बैठे कि इस मैदान के ऊपर हमारे सर चिटनीस सम्माननीय महेश जी बाल्दी साहब इस मंच के ऊपर मौजूद है, उनका भी स्वागत करना चाहेंगे। जैन पेटी के विश्वस्त उनका भी स्वागत करना चाहेंगे। बहुत बहुत स्वागत है आपका इस प्रतियोगिता के मंच के ऊपर पधारे भी सभी अतिथिगणों का। यहाँ पर हमारे प्रशांत जी ठाकुर साहब इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, उनके आने से इस मंच के ऊपर अलग माहौल बन चुका है, जिनके आने से इस प्रतियोगिता की यहाँ पर और रौनक बढ़ चुकी है, उनका भी स्वागत करना चाहेंगे। टीम का स्कोर यहाँ पर रुका हुआ 33 रन पर कांति मोहन प्रगति पर दबाव में यहाँ पर बल्लेबाज करते हुए इस समय प्लाटर स्ट्रोक महेश के बल्ले से निकलता हुआ ये काफी देर बाद शानदार छक्का।
स्थानापन्न व्हावं त्यांच्या समेत या ठिकाणी महेंद्र जितेकर ज्यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीच्या सदस्य होत्या त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी सर्वांचं आर्या स्पोर्ट नंदराज शेठ मुंगाजी आणि राकेश शेठ मुंगाजी, संजय शेठ गायकवाड, राकेश गायकवाड यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतोय परत एकदा मच्छिंद्र सर समेत मैदानात. बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर महेश सर, जिनका हम आवाज सुन पा रहे हैं. हमारे रायगढ़ एसोसिएशन के उपाध्यक्ष, काफी बड़ी हस्ती हमारे मंच के ऊपर, जिनके नाम से यह एरिया ओला टीम मानी जाती है. यहाँ पर ओला टीम मानी जाती है, ओला गांव की पहचान यहाँ पर महेश सर, उनका भी स्वागत करना चाहिए. 2 रन का यहाँ पर हिसाब होता है. काफी समय बाद रनों की रफ्तार बढ़ती हुई आखिर में कुल मिलाकर स्कोर को आगे बढ़ाने की कोशिश की जा रही है और पारी का अंतिम और प्रगति पर है और टीम का स्कोर बनता है महेश यहाँ पर 41 रन. अब इस मैदान के ऊपर अच्छा स्कोर में तब्दील करने की कोशिश की जा रही है मुरबी टीम की ओर से. फुल टॉस गेंद अपने आप को रूम दिया पर महेश ने 1 रन का इजाफा होता हुआ, इससे ज्यादा कुछ नहीं मिलेगा. यहाँ पर स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी यहाँ पर मनोज अपने स्ट्राइक में बल्लेबाजी रखना चाहते हैं. पर अंतिम और प्रगति पर दर्शकों की जानकारी के लिए ये मुकाबला चलता हुआ दिगोरा बना मुरबी के बीच में. टॉस जीता यहाँ पर दिगोरा टीम ने पहले फील्ड करने का फैसला किया और मुरबी टीम ने शानदार शुरुआत की. पहले ओवर में 17 रन बनाए, उसके बाद रनों का सिलसिला थम चुका था, विकेटों का सिलसिला जारी हो चुका था, लेकिन उसके बाद महेश ने यहाँ पर रनों का सिलसिला को आगाज किया और टीम का स्कोर रुका हुआ 42 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर. अंतिम और प्रगति पर यह मुकाबला चलता हुआ, काफी बड़ा मुकाबला यहाँ पर, काफी बड़े दर्शक और काफी बड़ी प्रतियोगिता यहाँ पर. और ये देखिए स्ट्राइक अपने खेमे रखना चाहते थे, व्हाइट का इशारा के अंपायर की ओर से, सिक्योरिटी ठंडी में अंपायर का इशारा व्हाइट का, विकेट का नुकसान 7वां विकेट, मैदान से बाहर. टीम का स्कोर बनता हुआ 43 रन. हॅलो सर, या दरम्यान फलंदाजांना जर षटकार मारला तर सतीश शेठ आणि उद्योगपती सुरेश शेठ यांच्याकडून प्रत्येकाकडून 1,000 रुपये पारितोषिक आहे फलंदाजाला. सर वही सर यहाँ पर केवल 2 गेंदें शेष. यहाँ पर दर्शकों का माहौल काफी शांत बन चुका है. यहाँ पर कितने सोचा था कि मुकाबला इतना ठंडा हो जाएगा. काफी दर्शक इस मैदान के मैच के लिए उठा रहे हैं. उनको यहाँ पर उम्मीद है कि मुकाबला काफी कड़ा संघर्ष बने मैदान के अंदर. लॉकआउट की गेंद उतनी खूबसूरत को खेलते लॉकआउट के ऊपर में खिलाड़ी मौजूद है लॉकआउट से, लेकिन जब तक समय था बल्लेबाज के पास एक और विकेट का नुकसान. यहाँ पर 7वां विकेट, मैदान से बाहर लगातार विकेटों का सिलसिला. टीम का स्कोर बनता 44. अंतिम गेंद इस प्रतियोगिता की पहले सत्र के यहाँ पर गेंदबाज के निकले अजय ठाकुर पिच मैदान के ऊपर. काफी शानदार माहौल यहाँ पर, शानदार संगीत मैदान के अंदर हम देख पा रहे हैं के माध्यम से. अब अंतिम गेंद जिन टीम का स्कोर बनता 44 रन. कितना स्कोर खड़ा कर दिया यहाँ पर. महेश की मैं तारीफ करना चाहूंगा क्योंकि महेश ऐसे नामी बल्लेबाज है. ओमकार के बाद टीम को जिसने संभाला है वो है महेश दलू यहाँ पर, जिसे मुरबी एक्सप्रेस कहा जाता है. 30 गेंदबाज है, लेकिन इस समय बल्लेबाज के भागदौड़ संभालते हुए अपनी टीम को संभालने की कोशिश की जा रही है. टीम का स्कोर बनता 44 रन. इस बीच अंतिम गेंद इस समय मनोज के समय उल्टास गेंद बल्ले का फेस को पर खिलाड़ी मौजूद, आसान से क्या जा पर छोटा के हाथ से निकलता हुआ, मोटा के हाथ से निकलता हुआ और यहां पर 1 रन का हिसाब होता हुआ. इसी के साथ सत्र समाप्त हुआ. टीम का स्कोर बनता हुआ 45 रन 7 विकेट के नुकसान के ऊपर. 46 रन की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. तो दोस्तों इसी के साथ सिद्धेश मुंगा जी को यहां पर जन्मदिन की बहुत बहुत ढेर से बधा देते हुए और हमारे सबके लाडला जो करता सम्माननीय नंदराज मुंगा जी इनको शुभकामनाएं देते हुए, राकेश सदस्य उनका गायकवाड़ का यहाँ पर हम शुक्रिया अदा करते हुए और महेश सर का शुक्रिया अदा करते हुए मैं मच्छिंद्र पाटिल लेता हूं आपसे विदाई. कमेंट देने में कोई गलती हो या जानने में किसी को भला बुरा कहा तो मुझे जरूर माफ करना. ऊपर रहना चाहते फिर मुलाकात होगी. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्रि. हॅलो, या दरम्यान मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांना विनंती करतो की आपण रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेल रायगडचा कोणी उरला म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची ओळख आहे असे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आपण या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावा. या ठिकाणी इंडिया क्लिक युट्यूबच्या माध्यमातून 188 देशामध्ये या ठिकाणी लाईव्ह आहे. यानंतर मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांना विनंती करतो की आपण जयंतपीठचे विश्वस्त आणि रायगड जिल्हा सरचिटणीस सन्माननीय महेश बालदी साहेबांचं या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं असं मी आपणास जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी यांचं स्वागत करायचं मान्यवरांचं. यानंतर मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी संजय गायकवाड यांना विनंती करतो की आपण रायगड जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष महेश सालुके साहेबांचं या ठिकाणी शाल, सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन स्वागत करावं. हॅलो, यानंतर
मी साहेबांना विनंती करतो की आज ओळेगाव म्हटल्यानंतर सिडकोचा भस्मासूर आज आमच्या डोक्यावर टांगती तलवार घेऊन तयारच आहे, पण आमच्या या गावाला खेळण्यासाठी आज आणि भविष्यामध्ये मैदान उपलब्ध नाही आहे. तर मी आपणास विनंती करेन की जर आपण एखाद्या कामामध्ये रुची घेतलात आणि जर शब्द दिलात तो आजपर्यंत या रायगडचं वैशिष्ट्य आहे की ते शब्द कधी खाली पडत नाही आणि काम झालं नाही असं कधी होणार नाही. त्यामुळे मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की आमच्या खेळाडूंना एक मैदान उपलब्ध व्हावं सिडकोकडून असं मी आपणास विनंती करतो आणि आपणास पुनश्च विनंती करेन की आपण आमच्या सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आर्या स्पोर्ट्स ओळे आयोजित सिद्धेश ट्रॉफी 2017 या सिद्धेश नंदराज मुंगाजी याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विघ्नहर्ता सामाजिक सेवा संस्था आणि आर्या स्पोर्ट्सच्या वतीनं आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या प्रकाशझोतातील सामन्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे JNPTचे विश्वस्त सन्मान्य महेशजी बालदी ज्यांनी या स्पर्धांचं भव्य असं आयोजन केलं ते माझे सहकारी नंदराज मुंगाजी, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे रायगड जिल्हा RPIचे सन्माननीय महेशजी साळुंके जिल्हाध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे व्यासपीठावरचे सर्व सहकारी, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे या स्पर्धेच्या निमित्तानं खेळणारे सर्व संघांचे सर्व खेळाडू आणि या सर्व संघांचा खेळ पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी उपस्थित असणारे मंचावरील आणि समोर उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक, सर्व उपस्थित बंधूंनो, सगळ्यात आधी या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याचा वाढदिवस आहे तो वाढदिवस आपण काल अतिशय जोशात या ठिकाणी साजरा केला. त्या सिद्धेशला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना या स्पर्धांच्या निमित्तानं आपल्या सर्व क्रीडा रसिकांच्या शुभेच्छा सिद्धेशच्या पाठीशी आहेत ही खात्रीच या आपल्या सगळ्याच्या प्रतिसादामुळे आपल्याला पाहायला मिळते. मी सर्व क्रीडा रसिकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की एकीकडे आपण पाहतोय की क्रिकेटचं विश्व हे बदलत चाललंय. एकीकडे कसोटी क्रिकेटपासून ते आता T20 पर्यंत क्रिकेटने, सीझन क्रिकेटनं आपला अवतार बदलला आणि त्याच वेळेला आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये मात्र मर्यादित षटकांचे हे सामने, याची लोकप्रियता ही काही कमी व्हायला तयार नाही. या उलट जे क्रिकेट हे कदाचित आपल्या महाराष्ट्रापुरतं काही ठिकाणी देशामध्ये काही मर्यादित स्वरूपामध्ये होतं, त्याच देशाच्या बाहेर गेलं आणि देशाच्या बाहेर आपल्या महाराष्ट्रातले नवे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातले क्रिकेटपटू सातत्यानं जाऊन त्यांच्या त्या सर्व खेळाडूंना मागणी यायला लागली आहे. आज अनेक ठिकाणी IPLच्या धर्तीवरती आज सामने हे वेगवेगळ्या खेड्यांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये खेळले जात आहेत आणि कोण म्हणेल की आज हे ओळ्यासारख्या गावामध्ये सामने भरतायत, इथे बसलेल्या माणसाला हे सामने एखाद्या स्टेडियममध्ये भरले जात आहेत, त्याच तुलनेचे सामने होताना दिसत आहेत. त्याबद्दल मी सगळ्या नंदराजी तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जी भव्यता आज या स्पर्धेला तुमच्या या सगळ्या आयोजनामुळे आली आहे ती भव्यता पाहता, या सगळ्या परिसरामधली या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये हे मैदान तसंच्या तसं राहिलं पाहिजे. आज अनेक पद्धतीनं सिडकोच्याकडे आम्ही सोयीसुविधा मागतो, सगळ्या पद्धतीच्या सोयीसुद्धा मागू, पण सगळ्यात जास्त जर काही मागणी असेल तर ती मैदानाची आहे. या मैदानाच्या निमित्तानं क्रिकेट या खेळाची मागणी ही आपल्या सगळ्यांना दिसते आणि त्यामुळे मैदान असंच्या असं राहिलं पाहिजे. मी असेल, महेशजी असतील, आम्ही निश्चितपणाने सिडकोच्याकडे हा पाठपुरावा करून हे मैदान तसं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून पाठपुरावा करू. आणि महेशजी याच्या व्यतिरिक्त गरजेपोटी बांधलेली आमची घरं आहेत त्यांच्या संदर्भातला विषय असेल, या परिसरामधल्या शाळा आहेत या शाळांच्या संदर्भातला विषय असेल, हे सगळं सिडकोच्याकडून सोडून घेण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक आहेत. अगदी मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा नव्या मुंबईचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्याकडे एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की 2015 पूर्वी बांधलेली जी घरं आहेत
ही 2015 पूर्वी बांधलेली घरं ही सगळीच्या सगळी नियमित झाली पाहिजे याच्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत आणि राज्य शासनाकडून तशा पद्धतीनं निर्देश हे सिडकोला दिले गेलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या घरांना संरक्षण दिलं जाणं, या सगळ्या परिसराचा विकास होत असताना मग आता एअरपोर्ट होतोय किंवा काय, या सगळ्या परिसराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आज या परिसरामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे जे आपले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी देखील सर्व मंडळी आपण मिळून प्रयत्न करत राहूया. आज नंदराज शेठ तुम्ही असाल किंवा तुमचे सगळे सहकार्याने मिळून जी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे तीच मेहनत आपण या सगळ्या परिसराच्या हितासाठी विकासासाठी घेतोय. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इथं विमानतळ येऊ द्या किंवा अन्य सगळ्या सोयीसुविधा त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या हिताचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी आपण तितकंच आग्रही राहिलं पाहिजे, ते राहू हे निश्चितपणानं सांगतो. आपण बोलवलं या इतक्या भव्य स्पर्धेच्या आयोजनामध्ये या ठिकाणी आमचा आपण सन्मान केला, तुमचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये देखील तुमच्या हातून अशाच या ठिकाणी स्पर्धांचं दिमागदार कार्यक्रमांचं आयोजन सातत्यानं होत राहील यासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सिद्धेशला आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपण बोलतोय मैदानाकडे रवींद्र म्हात्रे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार यांच्या समेत. पण या दरम्यान ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं महेश पालती साहेबांबद्दल निश्चित सांगेन की या 18 गाव संघर्ष समितीला ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची भेटीची गरज होती त्यावेळेला तात्काळ भेट घडवून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महेश पालती साहेबांनी. या ठिकाणी आपण सर्व मान्यवर आलात याबद्दल मी पुनश्च रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड यांच्या वतीनं मी सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि घेऊन चलतोय रवींद्र म्हात्रे यांच्या मैदानावर. धन्यवाद महेश म्हात्रे. पाहुण्यांचं आपण नक्कीच पाहुण्यांचे विचार ऐकले तर वळूया मैदानाकडे ज्या ठिकाणी 46 धावांची गरज असणाऱ्या जिंकण्याकरिता त्यातच दिघोडे संघाने त्यात लक्षाचा फाटला करत असताना मुरबी संघानं ठेवलेलं छोटंसं आणि मापक आव्हानं फक्त 46 धावांचं, परंतु पहिलं षटक चालू आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत ती 2 धावा. सूरज पाटील आणि अभिजित ठाकूर अशी या 2 सलामीवीरांची जोडी मैदानात असताना मनोज करावकरने 3 चेंडू फेकले, 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. तर एकूण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक चालू असताना मनोज करावकर गोलंदाज 3 चेंडू फेकतोय, 2 धावा. 46 धावांची गरज असणार आहे. आपण पाहत आहोत व्यासपीठावर बरेच आमचे असोसिएशनचे सल्लागार, त्याचबरोबर अध्यक्ष संदीप पाटील, सचिव मच्छिंद्र पाटील, सल्लागार एमडी सर दिनेश पाटील, त्याचबरोबर आमचे प्रशांत मुगाजी, दिगंबर, सर्व समालोचक मित्र वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. हा चेंडू खोलून काढला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राकडे, चेंडू खाली ओमकार पाटील, परंतु चेंडू सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडूची फेकी करणार तोपर्यंत या 2 धावा. 2 धावांच्या साह्यानं एकूण धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 4 धावा. 46 धावांची गरज. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मी म्हणेन बरेच आमचे लाडके प्रेक्षक वर्ग, लाडके क्रीडा रसिक वर्ग पाहण्यासाठी नक्कीच आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सिद्धेश ट्रॉफी, सिद्धेश मुंगाजीचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आणि या स्पर्धेची 3री रात्र, या 3ऱ्या रजनीतला हा 3रा सामना. पहिला सामना जिंकला भंगारपाडा संघानं, 2रा सामना जिंकलाय सावला संघानं आणि 3री लढत चालू आहे मित्रांनो दिघोडे विरुद्ध मुरबे. 4थी लढत पाहणं तुर्भे विरुद्ध पारगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधा. हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय, चेंडूवर 1 धाव फलून काढली आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर आता मात्र एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी कांचन पालकर आपण पाहत आहोत. जे आमचे प्रकाश खाडेकर गावचे एक जबरदस्त पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. आज तमाम क्रीडा रसिकांना अर्थात ग्रामीण खेळाडूंना पडद्यावर आणण्याचं काम केलंय, संधी दिली आपल्या संघातून आणि चांगले या ठिकाणी व्यक्तिमत्व असणारे प्रकाश खाडेकर. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर रवी या ठिकाणी प्रशांत मोडक यांच्याकडून जर फलंदाजानं षटकार हॅट्रिक लगावली तर 5,000चं पारितोषिक या ठिकाणी आलेला. रवी धन्यवाद महेश. आपल्या समालोचक असोसिएशनचे पदाधिकारी या सामन्याचा आनंद लुटत आहेत, त्यांनाही विनंती असेल की व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. महेश आपण त्यांना आमंत्रित करूया. आमचे एक जबरदस्त हिंदी समालोचक बाबू शाह आणि प्रवीण टेंबे वलप
आपणास विनंती असेल की आपण या व्यासपीठावर निश्चित रवींद्र, मी या ठिकाणी पलसप्याचा बुलंद आवाज दीपक पाटील ज्यांनी पहिल्या रात्री अतिशय जबरदस्त समालोचक प्रेक्षकांची मनं जिंकली, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. तर प्रवीण टेंबे आणि बाबूशाह, शेर शायरी मधला बादशाह बाबूशाह, या दोघांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. रवींद्र, नक्कीच आयोजकांच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. हा चेंडू निर्धाव सूरजच्या माध्यमातून, सूरज मात्र रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न करत असताना हा चेंडू आणि या चेंडूवर पालून काढली आहे. धोकादायक धाव, पंचांचा इशारा येणार आहे आमच्याकडे. बाईचा अर्थातच बाईच्या इशाऱ्यानं मिळालेली एक धाव, एक धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत त्या 6 धावा. 6 धावसंख्या धावफलकावर. पहिलं षटक, सुरेख षटक फेकलं खऱ्या अर्थानं मनोज करावकरनं. फक्त 5 धावा, 5 धावांचं षटक फेकलं. दुसरं षटक फेकतोय विक्की पाडेल. 6 धावा धावफलकावर. याच दरम्यान तुर्बे संघाच्या संगनायकाला आणि पारगाव संघाच्या संगनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेच या व्यासपीठावर. विकी पाटीलचा चेंडू शॉर्ट स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजार, मात्र चांगल्या प्रकारे जगडून ठेवलाय. अतिशय सुरेख सामना पाहायला मिळाला. गडगे सर, आपल्याला अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळेल यात खात्र शंकाच नाहीये, कारण 6 धावसंख्या फक्त धावफलकावर. दुसरं षटक चालू आहे. तुर्बे संघाचा संगणक भूषण, एक जबरदस्त खेळाडू, याचं या ठिकाणी आगमन झालंय. मात्र चेंडू डायरेक्ट फेके, परंतु फलंदाज सुरक्षित. एक धाव मिळाली दिगोडे संघाला आणि एक धावेच्या सह्यानं आता मात्र 19 धावसंख्या. दुसरं षटक विक्की पाटील नामक गोलंदाजाचं चालू असताना 7 धावा. हॅलो रवींद्र, या दरम्यान फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर षटकार हॅट्रिक लगावले तर प्रल्हाद हसुराम म्हात्रे यांच्याकडून 5,000चं पारितोषिक आहे. आणि या दरम्यान रायगडचा एक बुलंद आवाज, क्रिकेट मधला सर्वात मोठं नाव खाडेकर वलप, जय हनुमान खाडेकर वलप. खाडेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मी खाडेकर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानपन्न व्हावं. आणि आर्या स्पोर्ट्स तर मित्रांनो, आत्ताचा जावले या ठिकाणी नाईट स्पर्धा आयोजित झाली आहे आणि त्या जावले नाईट स्पर्धेमध्ये नक्कीच या संघानं फायनल मध्ये प्रवेश केला होता. तो दिगोडे संघ. तुर्बे संघाचा संघनायक उपस्थित आहे. तर पारगाव संघाला अंतिम कॉल. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू ब्लॅक स्प्रिंगच्या बाजूला. अर्थातच पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. एकोणीस धावा धावफलकावर. चेंडू येतोय मुकेश ठाकूरकडे. सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव काय मिळणार नाहीये. चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. विक्की पाटील या गोलंदाजाचं दुसरं षटक समाप्त आणि या दुसऱ्या षटकात धावा आल्या आहेत तर 14. एकूण 2 षटकांची समाप्ती आणि 19 धावसंख्या धावफलकावर. आपण पाहतात व्यासपीठावर बरेच खेळाडू, बरेच समालोचक येत आहेत. आमच्या पलसपेचे एक जबरदस्त शांत स्वभावाचे सिद्धांत म्हात्रे, एक अष्टपैलू खेळाडू, आणि राहुल गायकर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आमचे दीपक पाटील समालोचक, आपलंही सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा येतोय नो टाइम मीटिंग्स नाही आहे. टाइम इज मनी. वेळ वाचवा मित्रांनो, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग्स घेऊ नका. मी राकेश शेठ गायकवाड यांना विनंती करतो, संजय गायकवाड, की आपण महेंद्र जितेकर साहेबांच्या या ठिकाणी शाल फुलगुच्छ देऊन स्वागत करावं. 19 धावसंख्या धावफलकावर. दुसरा षटक समाप्त. प्रवीण टेंबे वलप आणि बाबू शहा पालेखुर्द. आपणास विनंती असेल की आपण या व्यासपीठावर एक जबरदस्त समालोचक आहेत मित्रांनो. या रायगडमध्ये चांगला समालोचनाच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा आवाज ऐकत असतो. या दरम्यान प्रभाकर शेठ पाटणोले यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे संजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते. तर आपण बघतोय मंचावर दिग्गज. पुढचा चेंडू मात्र खोलोपातीत होता. चेंडू मात्र
स्वतः गोलंदाजाच्याकडे अडवला गेला. चेंडूवर मिळाली एकच धाव आणि एका धावेच्या साह्यानं 20 धावसंख्या धावफलकावर. अजूनही 26 धावांची गरज. 26 धावांची गरज असणाऱ्या 2 षटकांची समाप्ती. चेंडू उरले 17 आणि 26 धावांची गरज. एखादं षटक चांगल्या प्रकारे फेकला मनोज करावकरनं. पहिला षटक 5 धावांचा फेकलाय मनोज करावकरवर. मी म्हणेन सर्व काही अवलंबून असणारे. चेंडू स्ट्रेट राहू जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार. मिळाली एकच धाव आणि 1 धावेच्या साह्यानं मात्र एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहोत. तिसरे षटक चालू असताना मी 21 संजय धावा. गायकवाड यांना विनंती करतो की आपण अमृत म्हात्रे मोरावे यांच्या या ठिकाणी स्वागत करावं. तर रवींद्र फलंदाजानं बॅक टू बॅक 2 षटकार मारले. तर डुंगी गावचा एक बुलंद आवाज दशरथ यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. तर मात्र चेंडूवर प्रहार. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. साह्यानं 27 धावसंख्या धावफलकावर. आणि रवी जर या चेंडूवर षटकार लगावला तर दशरथ यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. या चेंडूवर षटकार की झेल होणार. परंतु चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि बक्षीस पटकावतो महेश. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. चेंडू अडवला गेलाय. या चेंडूवर मिळाली आहे 1 धाव. एका धावेच्या साह्यानं आता मात्र एकूण धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. अभिजित ठाकूर म्हटला तर नक्कीच पडद्या मागचा हिरो. जरी पडद्यावर विश्वजित असला तरी पडद्या मागचा खरा हिरो असेल तर अभिजित ठाकूर, ज्याच्या नावावरही बरेच विक्रम नवीन होत चालत, तोच अभिजित ठाकूर चांगले फलंदाजी करतोय. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअरकडे अर्थात फंडमॅनच्या क्षेत्राकडे जाणार. चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि मनोज करावकर या गोलंदाजात थोडा या ठिकाणी तिसरा षटक, महागडा षटक फेकला या गोलंदाजानं. आणि या षटकामध्ये धावा एकूण खर्च केल्यात 15. 3 षटकांची समाप्ती. 34 धावसंख्या धावफलकावर आणि गडी 0 बाद असं समीकरण पाहायला मिळतोय. पाण्याची मागणी केली जाते. आयोजकांना विनंती असेल लवकर घेऊन जा पाणी. पाण्याची मागणी केली जाते. आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जायचं. तर तुर्भे आणि पारगाव या 2 संघादरम्यान पुढची लढत रंगणार आहे. तर तुर्भे संघाचा संघनायक भूषण यानं नाणेफेक जिंकली आहे. आणि भूषण याला विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. आज जरी खेळाडू असला तरी आज आपण आमच्या पाहुण्यात आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. 12 चेंडू 12 धावांची गरज म्हणजे 12-12चं समीकरण पाहायला मिळतोय. करावे गावचे 12-12. नक्कीच आमचे ओमसाई एंटरप्राइजेसच्या मालक शेखर भोईर मात्र यांना आठवण आली असेल 12-12 साहेबांची. कारण 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. हॅलो. या दरम्यान रवींद्र दिवाळे गावचे एक अतिशय उत्कृष्ट समालोचक राहुल सिरसाट यांचं या मैदानावर आगमन झालंय. मी राहुल सिरसाट यांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. रवींद्र. 12 चेंडू 12 धावांची गरज आपण पाहत आहोत. एका बाजूला दिघोडे संघ तर दुसऱ्या बाजूला मुरबी संघ. हा मुरबी संघ ज्याने दत्ता मुंगाजी यानं पॅक केलेला संघ, तर बॅटिंग करणारा संघ पाहतो आपण दिघोडे संघ. प्रल्हाद म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्याने पॅक केलेला संघ. म्हणजे लढत चालू आहे प्रल्हाद म्हात्रे आणि लढत चालू आहे दत्ता मुंगाजी या 2 पॅकर्स मधले. कोण जिंकणार कोण हरणार हे पाहायला मिळणार आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त आपण बघितलं तर सामन्याचं समीकरण एकसारखं समान पाहायला मिळतोय. सामना जरा सोपा झालाय. मुरबी संघ थोड्या अडचणी सापडलाय कारण एकही फलंदाज बाद नाहीये आणि धावफलकावर एकूण धावसंख्या 34. दिघोडे संघ अतिशय युनिफॉर्म असणारा हा संघ मित्रांनो. संक्रांत महासंक्रांतीच्या वेळी या 2 संघाने एकत्रपणा आलं आणि दिघोडे संघ जे 2 संघ खेळत होते ते एकत्र येऊन खेळ करतायत. अप्रतिम. मात्र या ठिकाणी अभिजित ठाकूर
धावांची खेळी समाप्त. अभिजित ठाकूर होतोय झेलबाद. धन्यवाद डीजे मास्टर. 8 चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार खेळी करून अभिजित ठाकूर येथे तंबूच्या रस्त्यानं बाद होतोय. मित्रांनो, हे दोन संघ दिगोडेमध्ये एसएन स्पोर्ट्स दिगोडे आणि स्वराज स्पोर्ट्स दिगोडे, अर्थात हे दोन संघ खेळताना दिसत होते ग्रामीण क्षेत्रामध्ये, परंतु या दोन संघाने मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकाच्या हातावर तिलगुल दिलं आणि गोड बोललेत. एकत्र संघ झाला आणि तिथून हा संघ बऱ्याच पाळण्या मारताना दिसतोय. अव्वल दर्जेदार ग्रामीण क्षेत्रातला संघ ठरतोय. येणारे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. 11 चेंडू 12 धावांची गरज. व्हॉट डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी बाय बॉलर्स नेम बंटी ठाकूर. अष्टपैलू खेळाडू, सुरेख चेंडू फेकले. त्या गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू फेकले निर्धाव, मात्र समीकरण पाहायला मिळतं. येणारे 10 चेंडू 12 धावांची गरज. तिसरा चेंडू पाहणं अडवण्याचं काम केलंय, परंतु असफल ठरलाय. चेंडू जातो पॉइंट क्षेत्राकडे. 4 धावांसाठी चौकार. मात्र चौकारानं समीकरण वेगळं, चित्र वेगळं पाहायला मिळतोय. चेंडू प्रहार, चेंडू अगदी थोडे शॉट झेल पडतात, अपुरं झेल पडलाय, परंतु चेंडू भूमीला दान. या चेंडूवर पावला फटक्यावर किती धावा येणार? धावा आल्या 3 धावा. सुरेख रनिंग भेटले. अभिजित बाद झाल्यानंतर विश्वजित येतोय. विश्वजितने अतिशय सुरेख रनिंग बिटवीन पाहायला मिळालं. विश्वजित आणि सूरज पाटील. सूरज पाटील म्हटलं तर अतिशय सुरेख फलंदाज. जो फलंदाज जावळे मैदानावर ज्यानं 7 षटकार एका इनिंग मध्ये खेळलेला हाच तो. या इनिंग मध्ये 2 षटकाराच्या सहाय्यानं 17 धावांवर खेळतो. आता मात्र चेंडू मध्ये चेंडू स्क्वेअर लेकडे, डीप स्क्वेअर लेकडे झेल टिपला गेलाय. सूरज पाटील फलंदाज झेलबाद. जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला. फलंदाज सूरज पाटील बाद झाले. 12 चेंडू आणि 17 धावांची खेळी करत एक जबरदस्त सुरुवात करत हा फलंदाज झेलबाद स्वरूपात बाद झालाय. आणि आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 runs to win, remaining 7 delivery only. 7 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. बंटी ठाकूर चेंडू फेकण्यासाठी तयार, तर फलंदाज विश्वजित ज्यानं विश्वात नाव कमवलंय असा विश्वजित विनिंग फटका. चेंडू देतोय स्क्वेअर लेग क्षेत्राकडे 6 धावांसाठी आणि हा विजय फटका. संघ विजय होतोय दिगोडे संघ. एक षटक राखून हा सामना विजय होतोय दिगोडे संघ. अर्थातच एकतर